महादेवी हत्तीणी करता आज पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात केली जाणार आहे। पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल। नांदणी मठ राज्य सरकार या सगळ्या संदर्भात पुढाकार घेईल। महादेवी हत्तीणीच्या घरवापसी करता आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे, ज्याचा ड्राफ्ट नांदणी मठ राज्य सरकार आणि वनताराच्या संयुक्त बैठकीत तयार करण्यात आला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी। खरं तर ही जे हत्ती आहे, या हत्तीनीच्या जाण्यानंतर एक वेगळा गोंधळ कोल्हापुरात झालेला पाहायला मिळाला। अनेकांनी आंदोलनं केली, अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर वनताराने देखील या संदर्भात आम्ही काही तो सुयोग्य असा काहीतरी निर्णय घेऊ असे सांगितले। यानंतर जर आपण बघितलं तर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका जी आहे ती पुनर्विचारासाठी टाकण्यात येणार आहे, कारण यामध्ये पेटाने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला टाकलेली होती। या हत्तीणीला त्रास होतोय, ती सायकोलॉजिकल डिस्टर्ब आहे आणि हिला कुठेतरी सेंच्युरी जी वन सेंच्युरी आहे त्याच्यामध्ये सोडण्यात यावं अशी ही याचिका होती। त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता आणि तिला वनतारामध्ये पाठवण्याचं जाहीर केलेलं होतं। त्यानंतर एकंदरीतच जर आपण बघितलं तर सध्या पुनर्विचारासाठी ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार आहे। या संदर्भात एक मीटिंग झाले, या मीटिंगमध्ये राज्य सरकार असेल, वनताराची समिती असेल आणि याचबरोबर नांदिनी मठाची समिती असेल, यांच्या सगळ्या वकिलांनी एक ड्राफ्ट तयार केलेला आहे। या ड्राफ्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोल्हापूर नजीक कुठल्या तरी वन सेंच्युरी उभी करावी आणि तिथेच या वनताराप्रमाणेच या हत्तीणीला ट्रीटमेंट देण्यात यावी अशा पद्धतीचा त्यामध्ये एक उपाय सुचवलेला आहे। त्यामुळे नेमकं आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। खरं तर आज ही 11 नंतर केस लागणं अपेक्षित होतं, मात्र काल रात्री उशिरापर्यंत या केसची कुठलीही लिस्टिंग झालेली नव्हती। अजूनही लिस्टिंग जर झाली नसेल तर थेट आम्ही न्यायालयाला आमची विचार मांडण्याची रिक्वेस्ट करणार आहोत अशी माहिती नांदिनी मठातर्फे लोकशाहीशी बोलताना देण्यात आली आहे। लागली अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।